नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 6 डिसेंबरची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये सुरू. बघा, सर्वांना 3,000 रुपये सुरू होणार आहेत. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळतील. सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाहीये तर काय करायचं आहे. अंगणवाडी सेविका महिला भगिनींचे कागदपत्र घेत नाहीये तर काय करायचं आहे, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. दोन्ही हप्ते एकत्र येतील का, हे पण आपण पाहणार आहोत. बघा, नोव्हेंबरचा हप्ता राहिलेला आहे आणि डिसेंबर महिना आता सुरू झालेला आहे. म्हणजेच नोव्हेंबरचे पण आणि डिसेंबरचे पण. नोव्हेंबरचे 1,500 रुपये आणि डिसेंबरचे 1,500 रुपये असे तुम्हाला एकत्र येतील का, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्व लाडक्या बहिणींनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो पोहोचला पाहिजे. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचाच आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या विषयीची सर्वात महत्त्वाची माहिती असणार आहे, जबरदस्त अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वाटपाच्या संदर्भात ही माहिती आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लगीनघाईत लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याचं चित्र तयार होत आहे. बघा, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याचं चित्र तयार होत आहे. आता मोठी भेट काय असणार आहे, तर बघा, 3,000 रुपयांची मोठी भेट आहे. त्याच्याविषयीची हे महत्त्वाचं चित्र आहे. सगळं काही तुम्हाला क्लिअर करतो, सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. पुढे बघा, महत्त्वाची माहिती पुढे आहे. खरे तर नोव्हेंबरचा महिना उलटूनही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे. नोव्हेंबरचा महिना संपला आणि डिसेंबर पण सुरू झाला आहे, पण अजून नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. गेल्या महिन्यात लाडक्या बहिणींनी ऑक्टोबरच्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते गेल्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळाले, पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाही आहेत. यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिला आपल्या हक्काच्या सन्मान निधीची प्रतीक्षा करत आहे. बघा, भरपूर महिला आहेत, लाखो कोटी महिला, बघा, कोटी महिला, करोडो महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे त्याची प्रतीक्षा करत आहे. तुम्हाला लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाभ पाहिजे की नाही? किती महिलांना वाटतंय की पैसे आले पाहिजेत? ज्यांना ज्यांना वाटतंय की पैसे आले पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवा, पैसे आले पाहिजेत. ज्यांना ज्यांना वाटतंय पैसे आले पाहिजेत त्यांनी लगेच लिहून पाठवायचं आहे. आता बघा, पैसे किती येतील ते पण तुम्हाला पुढे मी सांगतोय, म्हणून व्हिडिओ पाहत राहा, कारण अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला समजणार आहे. दर महिन्याला मिळणारा 1,500 रुपयांचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा न झाल्याने अनेक बहिणी थोड्या चिंतेमध्ये आहेत. बघा, 1,500 रुपयांचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्यात जमा न झाल्याने अनेक बहिणी थोड्या चिंतेमध्ये आहेत. पण आता नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. 2026 हे वर्ष सुरू होण्याआधीच लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारकडून मोठी भेट मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बघा, 2026चे जे वर्ष आहे ते सुरू होण्याच्या अगोदरच सर्व लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मोठी भेट आहे. आता ही मोठी भेट काय असणार आहे, तर त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला समजणार आहे, अतिशय नवीन माहिती आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. बघा, 2026चं हे वर्ष आता सुरू होणार आहे, कारण डिसेंबरचा शेवटचा महिना आहे. हा महिना संपला की 2026 सुरू होईल. मग या वर्षामध्ये 2026 हे वर्ष सुरू होण्याआधीच लाडक्या बहिणींना मोठी भेट जी ती मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माध्यमांमध्ये यंदा डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे सोबतच मिळतील असा दावा केला जातोय. बघा, माध्यमांमध्ये यंदा डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे जे पैसे आहेत
ते सोबतच मिळतील असा दावा केला जातो आहे. अनेक माध्यमांमध्ये सांगितलं जातं आहे की लाडक्या बहिणींना दोघंही हप्ते जे आहेत ते तुम्हाला एकत्र मिळतील. 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील. त्याच्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर बघा, नोव्हेंबरचे ₹1500 आणि डिसेंबरचे ₹1500. लाडक्या बहिणींनो बघा, नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 असे ₹3000 तुम्हाला एकत्र मिळतील असं माध्यमांमध्ये सांगण्यात येत आहे किंवा माध्यमांकडनं तशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे ₹3000 सोबतच लाडक्या बहिणींना दिले जातील आणि ही जी काही रक्कम आहे ही नवीन वर्ष सुरू होण्याआधीच लाभार्थींच्या खात्यात वर्ग होणार असे सुद्धा म्हटलं जात आहे. म्हणजे काय, तर नवीन वर्ष जे आहे ते सुरू होण्याच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये हे ₹3000 जे आहेत ते जमा केले जातील असं सुद्धा म्हटलं जात आहे. पुढे बघा आता, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेत तात्पुरता विलंब झाला आहे. आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू होत्या, त्याच्यामध्ये प्रचार असेल, काही ठिकाणी निवडणुका झाल्या, काही ठिकाणच्या निवडणुका पुढे गेल्यात. तर हा जो काही विषय आहे हा बघता तात्पुरता विलंब जो आहे तो लाडक्या बहिणी योजनेच्या निधी वाटपामध्ये झाला. मात्र लवकरच या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. खरे तर डिसेंबरची सुरुवात होऊनही नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्याने प्रश्न उपस्थित केले जात होते बघा. तर बघा, हा जो काही योजनेचा लाभ आहे हा योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना डिसेंबरची सुरुवात होऊनही अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे. आता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो जमा न झाल्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सुरू असल्याने तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे निधी हस्तांतरणात विलंब झाला. बघा, तांत्रिक कारण तर होतंच आणि प्रशासकीय कारण पण होतं, त्याच्यामुळे निधी हस्तांतरणाला विलंब झाला. यापूर्वीही गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महिलांच्या खात्यात एकाच वेळी 2 महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली होती. बघा, मागे जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या दरम्यान महिलांच्या खात्यात एकाच वेळी 2 महिन्यांची रक्कम जमा करण्यात आलेली होती. त्यावेळीही लाभार्थ्यांना ₹3000 डबल गिफ्ट सरकारकडून देण्यात आलेलं होतं. त्यामुळे यंदाही तसाच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात थकबाकीतील नोव्हेंबरचा तसेच चालू डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पुढील आठवड्यात बघा, लक्षात घ्या, पुढच्या आठवड्यामध्ये पैसे येतील अशी चर्चा ह्या ठिकाणी आता एक साईडला सुरू झाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा पण हप्ता आणि डिसेंबरचा पण हप्ता मिळेल अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. पण या वृत्ताला अजून सरकारकडून दुजारा मिळालेला नाही आहे. म्हणजेच सरकारकडून अजून कुठल्याही पद्धतीचे अपडेट त्या ठिकाणी आलेले नाही आहे. अद्याप राज्य सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. तरीही आर्थिक वर्षाच्या नियोजनानुसार आणि निवडणूक आचारसंहितेनंतर निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. आपण जर पाहिलं तर आर्थिक वर्षाचं जे काही नियोजन आहे त्याच्यानुसार प्रत्येक महिन्याला तो हप्ता दिला पाहिजे, परंतु नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. आता डिसेंबर पण सुरू आहे आणि डिसेंबरमध्ये आपण जर बघितलं तर अजूनपर्यंत लाभ आलेला नाही आहे. तर हा जो काही लाभ आहे तो त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणींना KYCची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे असून अजूनही अनेक लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचं समोर आलं आहे. अजूनही भरपूर महिला आहेत ज्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे. त्यामुळे बाकी राहिलेल्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे. कारण की KYC केली नाही तर भविष्यात या योजनेचा लाभ थांबवला जाणार आहे. दरम्यान KYCसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. बघा, KYCसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यायची. आता बघा, काही महत्त्वाच्या कमेंट्स आपण पाहूया. तर पाहू शकता, पहिलीच कमेंट आहे या ठिकाणी सारिकाताई भोसले यांची. बघा, सर्वात अगोदर सारिकाताईंचे मी आभार मानतो कारण त्या आपल्या व्हिडिओ बघतात आणि कमेंट केलेली त्यांनी. बघा, दादा नमस्कार. दादा, तुम्ही फार छान माहिती देतात. आपल्या कामाची पावती. लाडक्या बहिणींना त्याबद्दल खूप खूप आभार दादा. मला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत. बघा, आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, आपण जर पाहिलं तर ह्या ताई आहेत सारिकाताई, यांना ऑक्टोबरचे पण पैसे आलेले नाहीत. तर यांना पैसे येण्यासाठी काय करावं लागेल? बघा, एक तर म्हणजे जर KYCसाठी यांचं नाव येत असेल ऑनलाईनला तर या सारिकाताई तुम्ही यादीमध्ये आहात. फक्त तुम्हाला KYC करावी लागेल तर तुम्हाला पुढचे पैसे येतील. जर तुम्ही, आता ही शेवटची संधी तुमच्याकडे, जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि जर तुम्हाला पैसे हवे असतील तर ती शेवटची संधी आहे. या शेवटच्या संधीमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमची KYC पूर्ण करू शकता. जर तुम्ही KYC पूर्ण केली तर तुम्हाला निश्चितच येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पैसे जे ते मिळून जातील. आता राहिलेले जे काही पैसे ते मिळत नाहीत, परंतु तुम्हाला पुढे जे पैसे असतील ते सगळे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी सुरू होऊन जातील. फक्त तुमचं KYCमध्ये नाव आहे का ते एक वेळेस चेक करा. ज्यांचं नाव असेल
त्यांना त्या ठिकाणी सरळ-सरळ KYC करता येईल. ज्यांचं नाव नसेल त्यांना सरळ-सरळ आधार नंबर यादीमध्ये नाही अशा पद्धतीचा मेसेज येतो आहे. म्हणजे त्यांना कळून जाते की तुम्ही यादीमधून त्या ठिकाणी आता बाद आहेत. ठीक आहे. जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला शेवटची संधी आहे. तुमचं नाव आहे तर KYC करून टाका आणि तुम्हाला यापुढे सगळे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल काही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.